इनकी माँ है वो संपदा की माँ। माझ्या देखील न्याय मिळालाच पाहिजे, फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आप सबको मेरा प्यार, मैं कोशिश करूंगा कि आपकी एसआईटी हो जाए, ठीक है? यस सर प्लीज। आप घबराइए मत। यस सर, आपके ऊपर पूरा भरोसा है, प्लीज आप थोड़ा सा फोर्स कीजिए। आप घबराइए मत, हम दबाव डालने की कोशिश करेंगे, कोई ना कोई तरीका निकाल कर। यस सर प्लीज, थैंक यू। आपका एसआईटी करवाएंगे, ठीक है? यस सर, थैंक यू सो और मच। मेरा प्यार आपको, पापा को, मम्मी को, बहन को, आपको। यस थैंक यू सर, थैंक यू। थैंक यू। काय झालं बोल? काय आम्ही करू म्हणले, मग न्याय देऊ म्हणले। हो, काय काय विचार? तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा म्हणले, आम्ही न्यायच मिळवून देऊ तुम्हाला। हो, किती वेळ झालं बोलणं? 4-5 मिनटं बोललो, 5-6 काय जे मला काय कळत नाही एवढं, पण बोललो। तुम्ही काय काय मागणी केली होती? मागणी आता तिथे ती हिंदी बोलते, ते आता पोरांनी ते तुम्ही मराठीतून बोलले, हो. ते ऐकून घेतलं त्यांनी तुमचं? हो, मी एकच मागणी केली, माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि ते आरोपी त्यांना फाशीची शिक्षा, एवढंच ना। कुठेतरी त्या दबावित होता तुमच्या मुलीला पोस्टमार्टम करण्यासाठी, त्याचा उल्लेख सध्या कुठं होताना दिसून येत नाही। ते काही मला त्या तसल्या गोष्टी कळतच नाही, तर काय सांगू। 5 दिवस झाले आज, कुठं अपडेट वाटतं याच्यामध्ये? कुठं न्याय मिळेल असं हो, वाटतं? न्याय काय दिसत ना अंदाज मला, ते कोणी त्याच्यावर हेच करी नाही, दखल द्यायला। कोण कोण आलं होतं भेटायला? ते मला सांगताच येत नाही, आता येते पण नावच माहिती, कधी बघितलं ऐकलंच नाहीत, आता ते काय सांगू शकतो मी। कुटुंबीय असतील, या ठिकाणी येणारे नेते असतील, हे सखोल चौकशीची मागणी करतायत, परंतु सरकारकडून मात्र अद्याप या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन केलेलं नाही। कुठेतरी हे सगळं प्रकरण दुर्लक्ष करण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे। हो हो, हे दुर्लक्षित चाललंय सध्या। काल PM रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये आत्महत्या केली असं त्याच्यात नमूद करण्यात आलंय। तर काय आता ते आपल्याला कळतच नाही, कळतच नाही काय, तर काय सांगू, त्याचं मला तोंडानं उत्तर देताच येत नाही ना। आता ते फार हुशार लोक आहेत, कशात बी काय काढतात, त्याच्यामुळं आमच्यासारख्या अडाणी माणसाला काय कळलं। आता मागणी काय आहे बाबा तुमची? 5वा दिवस आहे मुलीला न्याय मिळण्यासाठी। माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी फक्त एकच आज्ञा आहे, माझा नियम आहे की त्या जे लोक आहेत ते जेवढ्याने माझ्या मुलीला छळ केला किंवा जो त्रास दिला, त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावा।